मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम आणि कीर्ती रूममध्ये गप्पा मारत असतात. कीर्ती शुभमला सांगत असते, तेव्हा तुम्ही हैदराबादला आलात तेव्हा तळ्याच्या काठी जे जे सांगितलं होतं त्यातून मी आतनं पूर्ती बदलत गेले. शुभम बोलतो, ते तर होणारच होतं, परंतु पाटील मॅडमला आता तुमचा खूप अभिमान वाटत असेल. तेव्हा कीर्ती सर्व काही सांगायला जाते. तेवढ्यातच जिजी अक्का शुभम कीर्तीला आवाज देतात. तेव्हा शुभम कीर्तीला बोलतो, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी बाहेर जातो. तेव्हा कीर्ती हो बोलते. तिला पाटील मॅडमचं बोलणं आठवू लागतं की पाटील मॅडम बोलल्या होत्या की मला तुझा खूप अभिमान वाटतो, कारण तुझी प्रगती पाहता खूप मोठी भरारी घेतली आहे. अगोदर तुझी प्रगती एवढी चांगली नव्हती, कारण तुझ्या मनाचा दुबळेपणा हाच तुझ्यामध्ये अडथळा ठरत होता व ते मिळवण्याची तुझी जिद्द पाहता तू खूप मोठी भरारी घेशील मला असं वाटतंय. परंतु एका दृष्टीने वाईट पण वाटतं. तुझी एक कमकुवत बाजू तुझी सर्व धडपड वाया घालवणार आहे. कीर्ती विचारते, माझ्यामध्ये जो दुबळेपणा असेल तो तुम्ही सांगा, म्हणजे मी तो काढून टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तेव्हा पाटील मॅडम सांगतात, तू तुझ्या कर्तव्यापेक्षा कुटुंबाला जास्त महत्त्व देतेस. तेव्हा कीर्ती बोलते, माझ्यासाठी दोन्हीही महत्त्वाचे आहेत, मी कर्तव्याला कधीही भुलणार नाही. तर पाटील मॅडम तिला बोलतात, तुझ्यासमोर तराजूमध्ये एका बाजूला कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला नाती ठेवली ना, मला 100% खात्री आहे नात्यांचं पारडं जड असेल. कारण मला आज वाटलं होतं की तू नेमबाजीमध्ये कमी आहे, तेव्हा तू एक्स्ट्रा प्रॅक्टिस करण्याची माझ्याकडून परमिशन मागशील, परंतु तू तसं केलं नाही. तू नंदेच्या लग्नाला चालली आहेस. असं कुणाच्याही लग्नाला जाऊन तू तुझ्या कर्तव्याला का भुलतेस आणि का मुकतेस. तेव्हा कीर्ती बोलते, असं कुणाचंही ते लग्न नाही, ते माझ्या सख्ख्या ननंदेचं लग्न आहे. पाटील मॅडम तिला खूप काही बोलत असतात आणि आयुष्यामध्ये फक्त नाती महत्त्वाची नसून कर्तव्य पण महत्त्वाचं असतं असं समजावून सांगत असतात. ते त्या कीर्तीला समजावू लागतात. मी एवढ्या वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्कीच शिकले आहे की एका वेळी 2 दगडांवर पाय ठेवायचा नसतो आणि नात्यांमध्ये गुरफटायचं नसतं, नाहीतर कधीच ध्येय गाठता येणार नाही. जगामध्ये खूप चांगल्या सुना आहेत, तर कोणतीही स्त्री करू शकते. मग ज्या स्त्रिया हे करतात तू त्याच्या पाठीमागे का लागतेस, कारण तुला माहीत आहे आपल्या देशामध्ये IPS स्त्री खूप कमी आहेत. पाटील मॅडम तिला सांगत असतात की अजूनही तू तुझा निर्णय बदलू शकते. तेव्हा कीर्तीला हे सर्व आठवत असतं. तिला हे सर्व शुभमला सांगायचं असतं, परंतु शुभम खूप आनंदात असल्यामुळे ती नंतर सांगण्याचं ठरवते. दुसरीकडे शुभम विक्रमच्या दुकानात येतो. त्याला कीर्तीसाठी छानशी साडी घ्यायची असते. विक्रम त्याची खूप गंमत करत असतो. विक्रम शुभमला विचारत असतो, तुला कोणती साडी घ्यायची आहे, परंतु शुभमला समजत नाही. तेव्हा शुभम सांगतो, तुझ्या वहिनींना आबोली कलर खूप आवडतो आणि त्यांच्यावर छान पण दिसतो, त्यामुळे त्याच कलरची साडी दाखव. तेव्हा विक्रम 8,500ची साडी शुभमला दाखवतो. तेव्हा शुभमला ती साडी खूप आवडते. हा सर्व प्रकार सोनाली लपूनच पाहत असते. तेव्हा शुभम विक्रमकडून एक छानशी साडी कीर्तीसाठी घेतो आणि पैसे द्यायला जातो, परंतु विक्रम घेत नाही. तर सोनालीचा चेहरा पडतो. तेव्हा ती मनात विचार करते, काहीही करून आता मी शुभम भाऊजींकडून हे पैसे वसूल करून घेणारच. शुभम घरामध्ये येत असतो. त्याच्या हातात साडीचा बॉक्स असतो. तेव्हा तो कीर्तीला आवाज देतो. तेवढ्यातच शुभमजवळ कविता येते. वेळी तिचा धक्का शुभमला चुकून लागतो. तेव्हा त्या बॉक्समधली साडी खाली पडते. तर शुभम लगबगीने ती साडी घेतो. ती साडी कविताच्या बांगडीमध्ये अडकलेली असते. कीर्ती हा सर्व प्रकार पाहत असते. ती मनातून खूपच खुश होते आणि यांनी तर माझ्यासाठी नवीन साडी आणली या विचाराने ती पुढे पुढे जात असते. तेवढ्यातच शुभमजवळ सोनाली येते आणि जाऊबाईंसाठी शुभम भाऊजींनी घेतलेली साडी कविताच्या हातात कशी असं विचारते. तेव्हा कविता सांगते, मी ती साडी घेतली नाही, धक्का लागला आणि ती साडी माझ्या बांगडीमध्ये अडकली. त्यावेळी फटकळ सोनाली लगेच कीर्तीला बोलते, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका, ती साडी तुमच्यासाठीच आहे. तेव्हा कीर्ती तिला उलट विचारते, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे. तेव्हा सोनाली पटकन बोलून जाते, हो ह्या कोण आहेत ते तुम्हाला माहीतच नाही, मग तुम्हाला वाईट तरी कसं वाटेल.
शुभम सोनालीला तेथून घालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुला घरात खूप कामं असतील, तू निघून जाते का असं बोलतो. तेव्हा सोनाली जायला निघते तर कीर्ती पुन्हा तिला थांबवते आणि ह्या कोण आहेत ते मला अगोदर सांग असं सोनालीला बोलते. तेव्हा सोनाली सांगू लागते, ह्या तर आपल्या घरातल्याच होणार होत्या. परंतु कीर्तीला काहीच बोलणं समजत नाही. शुभम खूप घाबरलेला असतो. तेव्हा सोनाली बोलते, ही आपली पाहुणी आहे बोलून ती पुन्हा थांबते. तर कीर्तीला प्रश्न पडतो, नक्की ही कोण असेल. तेव्हा सोनाली बोलते, शुभम भाऊजी तुम्ही सांगता का ह्या नक्की कोण आहेत ते. तेव्हा शुभम कीर्तीला काहीच सांगत नाही. सोनाली सांगू लागते, ह्या कविता ताई आहेत, यांचं लग्न अगोदर शुभम भाऊजींबरोबर ठरलं होतं. हे तुम्हाला माहीत आहे ना. कोणातरी एका मुलीबरोबर लग्न ठरलं होतं, परंतु भरमांडवातून ही मुलगी पळून गेली. तेव्हा कविताला खूप वाईट वाटतं. तर कीर्ती कविताकडे पाहतच बसते. तर सोनाली पुढे सांगू लागते की शुभम भाऊजी यांच्यावर खूप प्रेम करत होते, परंतु यांनी प्रेमाची परीक्षाच पाहिली. आणि तुम्हाला माहिती आहे का जाऊबाई, शुभम भाऊजींनी यांच्यासाठी नथ पण घेतली होती. तेव्हा कीर्ती कविताकडे पाहतच राहते. तर शुभमला खूप वाईट वाटत असतं. असं म्हणून ती कविताला बोलते, कविता तुला सांगितलं होतं ना जिजी अक्कांनी इकडे यायचं नाही. तेव्हा कविता बोलते, मी तर इथे नुसती कार्यक्रमासाठी आले होते. कीर्ती शुभमवर न रागवता शुभम जवळ येते आणि कविताच्या हातातून ची अडकलेली साडी काढते. तेवढ्यातच तेथे सर्व बायका येतात. तेव्हा त्यांना समजतं की दिलीपची मावस बहीण ही कविता आहे. तेव्हा सोनालीचा चेहरा पूर्णपणे पडून जातो. तेव्हा कविता दिलीपची उष्टी हळद जान्हवीसाठी घेऊन आलेली असते. तेव्हा सर्वांना समजतं की ही तर दिलीपची मावस बहीण आहे. तेव्हा कोणी काहीही बोलत नाही. तेवढ्यात जिजा का बाहेर येतात आणि कविताला समोर पाहतात. त्यांचा राग खूप अनावर होतो. तेव्हा त्या कीर्तीवर खूप ओरडतात. तर कीर्ती लगेच पटकन सांगते, कविता आहे ना ती दिलीपची सख्खी मावस बहीण आहे. हे ऐकून जिजाक्का तिच्याकडे पाहतच राहतात. जिजाक्कांना आश्चर्य वाटतं. त्यानंतर कविता उष्टी हळद घेऊन आतमध्ये येते. तर जिजाक्का तिच्याकडे रागात पाहत असतात. कीर्तीला सांगतात की पाहुण्यांचं तोंड गोड कर. त्यानंतर कीर्ती पाटाभोवती रांगोळी काढत असते. जिजाक्का कविताकडे खूपच रागात पाहत असतात. मात्र कविता त्यांच्याकडे पाहून हसत असते. कीर्ती रांगोळी काढत असते. तेवढे जिजाक्का तिच्या जवळ येतात आणि कीर्तीला खूप काही बोलतात. जिजाक्का अचानक का चिडले याचं सर्वांना आश्चर्य वाटतं. सर्वजण एकमेकांबरोबर कुजबुजत असतात की नक्की काय झालं. तेव्हा तुषार एमलीला हळूच विचारतो, जिजाक्का एवढी का भडकली आहे. आता कीर्ती वहिनी पण आली आहे ना. तेव्हा एमलीला पण ते कारण माहीत नसतं. कीर्ती मात्र खूपच शांत असते. सोनाली कीर्तीला ओरडा मिळाल्यामुळे खूपच खुश असते. तेव्हा कविता मनातल्या मनात विचार करू लागते की जिजाक्का कीर्तीला अशा का ओरडत असतील आणि कीर्ती पण एवढी का ऐकून घेत असेल. कमला मावशीही कीर्तीला विचारत असतात की अगं कीर्ती रांगोळी काढून झाली की नाही. तेव्हा विक्रम कमला मावशींना गप्प करतो. त्यावेळी कविता जागेवरून उठते आणि कीर्तीजवळ येऊन तिला विचारते, मी तुला मदत करू का, म्हणजे फास्ट होईल. कीर्ती बोलते, नको तू एका जागी बस. तर जिजाक्काही कविताला बोलतात, ए पोरी कीर्तीला अजिबात मदत करायची नाहीस असं म्हणून तिचा अपमान करतात. सर्वजण कविताकडे पाहतच राहतात. त्यावेळी कविता घरी आल्यामुळे जिजाक्कांच्या रंगाचा बेरंग झालेला असतो. त्या खूपच रागात कविताकडे पाहत असतात. तर मित्रांनो, पुढील भागात जान्हवीच्या हळदीचा कार्यक्रम असतो. शुभम कीर्ती गॉगल लावून खूपच धमाल करतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.